या मातीमध्ये शृंगार होता स्वराज्याचा, ऐका, शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा। शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा। शत्रुही नतमस्तक होती जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा, आमच्या छत्रपती शिवरायांचा। या मातीमध्ये हा देश आणि हे स्वराज्य जर कोणी घडवलं असेल, आत्ताच्या आमच्या तरुणाला जर सांगायचं असेल तर शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांनी काय केलं हे सांगायचं नाही। शाहरुख खान हात पसरून काय डायलॉग सांगतो हे आमच्या तरुणाला सांगायचं नाही। आमच्या तरुणाला सांगायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राण कसा दिला हे सांगायचं आमच्या तरुणाला। हिंदू धर्म वाचवणं म्हणजे काय? आज हिंदू धर्म वाचवण्याची गरज आहे। आमचा धर्म धोक्यात आहे, हिंदुत्व धोक्यात आहे आणि हे हिंदुत्व वाचवायचं असेल तर प्रत्येक घरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अंश असला पाहिजे। संभाजी राजे म्हणजे कोण होते? ऐका, संभाजी राजे म्हणजे कोण होते? संघर्षाच्या दुनियेतला कधीही न अटणारा महासागर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। डोळे काढले तरी झुकले नाही, ऐका, डोळे काढले तरी झुकले नाही, जीभ छाटली तरी दयेची भीक मागितली नाही, हात तोडले तरी ते हात मुजऱ्यासाठी कधी झुकले नाही, पाय तोडले तरी त्या औरंग्यासमोर माझ्या राजांनी गुडघे कधी टेकवले नाही। ते होते छत्रपती संभाजी राजे। संभाजी राजे म्हणजे काय? अरे देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। छत्रपतींचं वर्णन करायचं असेल काय घडतंय या मातीमध्ये, ऐका। छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर, छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले। या हिंदवी स्वराज्याच्या गादीवर राजे बसले, रायगडावरती राजे बसले आणि राज्य कारभार बघायला सुरुवात केली। याच काळात शिवाजी राजे गेले म्हटल्यानंतर महाराष्ट्रावर राज्य करायचं असेल तर ते फक्त आणि फक्त आम्ही मोगलांनी असं म्हणत मोगली फौज दख्खनावर चाल करत आलेली आहे। आणि ही दख्खनावर चाल करत आलेली मोगली फौज करवीर निवासिनी, कोल्हापूर वासिनी, महालक्ष्मीचा दरबार कोल्हापूर, या कोल्हापूर नगरीमध्ये ही मोगली फौज येऊन थांबलेली आहे। राजांना बातमी कळाली, काय घडतंय ऐका मंडळी। नामशेष करण्या दख्खनाला, नामशेष करण्या दख्खनाला, करण्या दख्खनाला, करण्या दख्खनाला, आलमगीरे चंग बांधलेला, आलमगीरे चंग बांधलेला, थिंगाला त्यांनी घातला, थिंगाला त्यांनी घातलेला, मोगली फौज मराठी मुलकाला, मोगली फौज मराठी मुलकाला, मोगलांचं ठाण कोल्हापूरला, मोगलांचं ठाण कोल्हापूरला, ठाण कोल्हापूरला।
मोगलांची फौज येऊन पोहोचलेली आहे आणि या मोगलांनी अत्याचार मांडला, हाहाकार मांडला, स्त्रियांवर अन्याय व्हायला लागले। कोल्हापुरामध्ये होणारा हा अन्याय याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांच्या कानावर गेली। मुकरब याचा समय आला। मुकरब खान कोल्हापूरच्या फौजेमध्ये मुकरब खान नावाचा हा मुकरब खान थांबलेला असताना इकडे छत्रपतींच्या कानावर बातमी गेली आणि राजांनी उद्गारले, जगदंबे जगदंबे जगदंबे, हे वाचवण्यासाठी तुझी शक्ती हवी आहे। हे अंबे, हे वाचवण्यासाठी तुझा बळ आम्हाला हवाय। महाराज होते कडाला, होते कडाला, आराधना केली देवीला, आराधना केली देवीला जगदंबेला। यश द्यावे आम्हा मराठ्याला, यश द्यावे आम्हा मराठ्याला। बोलावून घेतलं गोंधळ्याला, बोलावून घेतलं गोंधळ्याला। गोंधळी काय बोलला, गोंधळी काय बोलला, संबळ लागे वाजण्याला, संबळ लागे वाजण्याला। आई जगदंबेचा गोंधळ घातला, गोंधळी बोलावले गेले आणि गोंधळ्याने गोंधळाला सुरुवात केली। आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी। आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ। क्रोध बकला मारा तुझा रखमाईच्या वराह, बकला मारा रखमाईच्या वराह। जिथं विठूचं नाव तिथं तुकयाचा गोंधळ, जिथं विठूचं नाव तिथं तुकयाचा गोंधळ, विठूचं नाव तिथं तुकयाचा गोंधळ, जिथं विठूचं नाव तिथं तुकयाचा गोंधळ। हे गोंधळी आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, हे गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी। उधव 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 गोंधळ घातला आंब्याला, तुळजा भवानीला, तुळजा भवानीला, तुळजा भवानीला। शंभूराजे याचा समय आला, शंभूराजे याचा समय आला। सवे घेऊन संताजी घरपणीला, पहिरजी नाईक होते जोडीला, मानोजी बाबा सेनापती शोभलेला। राया होते सोबतीला, राजांनी हल्ला चढवला, राजांनी हल्ला चढवला। राजांच्या पराक्रमाला, राजांच्या पराक्रमाला शत्रूंनी पळ काढला, पळ काढला। छत्रपती संभाजी महाराज कसे होते ऐकायचं असेल, संभाजी महाराजांचं वर्णन ऐकायचं असेल तर ऐका। भरदार छातीचा बांधा, भरदार छातीचा बांधा असा होता आमचा शंभूराजाजी रहाजेजी, आमचा शंभूराजाजी रहाजेजी, आमचा शंभूराजाजी रहाजेजी। भरदार पोटनी मांड, भरदार पोटनी मांड, पिळदार शोभती दंडची रहाजेजी,
छत्रपती संभाजी महाराजांकडे जर कोणी बघितलं, एखाद्याने बघितलं, ऐका, राजांचं वैभव आणि राजांचं रूप असं होतं, राजांची नजर जरी कुणावर पडली तरी जाग्यावर कापरं त्या माणसाला भरायचं. आणि राजांकडे बघितलं, काही काही लोकांनी जाग्यावर प्राण सोडलं. एवढी ताकद संभाजी महाराजांमध्ये होती. सह्याद्रीचा छावा होता, सिंहाचा छावा होता. आणि हा छावा काय रूप होतं छत्रपतींचं? कोरीव दाढी शोभे राजाला, कोरीव दाढी शोभे राजाला, शंभू राजाला, शंभू राजाला, राजांच्या पराक्रमाला काही काली प्राण सोडीला, प्राण सोडीला, शत्रू पळून गेले आणि राजांना वाटलं विश्रांती घ्यावी, देहाला जरा आराम करावा, जरा आराम करावा. म्हणून राजे संगमेश्वराला मुक्कामी आले. ऐका, संगमेश्वराच्या मुक्कामी छत्रपती संभाजी राजे आले. विश्रांती घ्यावी देहाला, संगमेश्वरी आले मुक्कामाला, संगमेश्वरी आले मुक्कामाला. कनोजी इखलास खानाला म्हणत आहे. मुकरम खान समोर उभा होता आणि कनोजी म्हणतात, छत्रपती संभाजी राजाला पकडून देण्यासाठी मी मदत करेन, पण मी जर मदत केली तर मला काही फायदा मिळेल. शेजारी इखलास खान उभा होता आणि या इखलासानं आवाज दिला आपल्या बापाला, अब्बाजान, अब्बाजान, ये कनोजी क्या कह रहा है, जरा सुनो. याचं ऐकलं आणि शत्रूशी हात मिळवणी झाली, शत्रूशी हात मिळवणी झाली. आणि काय घडलं मंडळी ऐका. आमिष लावलं ओठाला, आमिष लावलं ओठाला, स्वार्थानं घात बघा केला, स्वार्थानं घात बघा केला. रक्ताचं नातं रक्तानं खायला निघालं होतं मंडळी. जवळचं नातं, रक्ताचं नातं रक्ताला खायला निघालं होतं. सरदेसायांच्या वाड्यावर संभाजी राजे आरामासाठी थांबले आणि आराम करत असताना एक शिपाई पळत आला, एक हेरबाज पळत आला आणि याने सांगितलं, धनी, राजा, राजा घात झाला, राजा घात झाला, मोगलांची फौज आली, राजा घात झाला. राजे उठले, काय झालं? कनोजी समोर उभे होते आणि या कनोजीने सांगितलं, राजा, आपणच मोगलाला पळवून लावलंय दिल्लीला, मोगलांना पळवून लावणारे आपण आहोत, हे मोगल वापस येतील कसे? राजांनी विश्वास ठेवला. जवळच्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर विश्वास ठेवायचा. राजांनी विश्वास ठेवला आणि राजांनी परत अंग टाकलं. राजांनी अंग टाकलं आणि काय घडलं? त्या दिवशीची रात्र म्हणजे काळ रात्र होती राजांसाठी. ही काळ रात्र राजाला, ही काळ रात्र राजाला गाढ झोप लागली शंभूला, गाढ झोप लागली शंभूला, गाढ झोप लागली. आणि मोगलांनी स्वारी केलेली आहे. मोगली फौज तुटून पडली. एक शिपाई पळत आला, राजा, राजा घात झाला, राजा घात झाला, फौज आलेली आहे.
माणसाला त्या वेळेला काही कळत नाही। राजांचा डोळा लागला, गाढ झोप लागली होती, राजे उठले नाही, राजांची हालचाल दिसेना, शिपाई पळत वापस गेला। मोगलांची फौज जवळ येऊन पोहोचली आणि अचानक हाहाकार झाला, अचानक हाहाकार झाला, सैन्य लढायला लागलं। सोबत होते बहिर्जी नाईक, संताजी घोरपडे, शाहीर कलोश, राया अंता। मोगलांनी वार करता बरोबर शाहीर कलोश पळत गेले, स्वामी स्वामी, हात झाला, मोगल आलं। राजा उठलं आणि राजा विचार करतात, दिल्लीला गेलेला मोगल वापस आलाच कसा, आणि हे घडलंच कसं। खुंटीला असलेली शमशेर राजांनी घेतली, चंद्रावत नावाचा घोडा आणला गेला आणि युद्धाला सुरुवात झाली। बहिर्जी नाईक लढत आहेत, संतोजी घोरपडे लढत आहेत, राया अंता जीवाची बाजी लावत आहे। आणि याच वेळेला मालोजी बाबा, 60 वर्षाचे मालोजी बाबा लढायला लागले। 60 वर्षाचे मालोजी बाबा हिंदवी स्वराज्याच्या धन्याला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत होते। आई जगदंबेची पोत जशी फिरावी, आई जगदंबेची पोत जशी फिरावी, तशी मालोजी बाबांची तलवार फिरत होती। कर कर फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, मालोजी काय बोलले सपयाला। मालोजी राजांनी आवाज दिला, धनी राजा, राजा भांगा काढा, राजा, राजा शत्रू जवळ आला, नावडी नदी गाठा राजा। मालोजी बाबा लढत आहेत, काय वर्णन करावं, काय मावळे होते त्या काळातले। 4.5 तास झाले तरी लढत होते, 60 वर्ष वय झालेले मालोजी बाबा, 4.5 तास झाले तरी लढणं चालूच होतं। मालोजी बाबा लढत आहे हे इखलासाने पाहिलं, मुकरब खानाने पाहिलं, आणि मुकरब खानाने बघताच मालोजी बाबाकडे बघून मुकरब खान ओरडला, म्हाताऱ्याला अडवल्याशिवाय, या मालोजीला अडवल्याशिवाय संभाजी हातात लागणार नाही। हे बोललं कोण? मुकरब खान। मालोजीला अडवल्याशिवाय छत्रपती संभाजी राजे हाताला लागणार नाही, आणि म्हणून या इक्रमाने, मुकरब खानाने आणि इखलासने, या दोघांनी 60 वर्ष वय झालेल्या म्हाताऱ्या बाबांना, मालोजी बाबांवर वार करायला सुरुवात केली। आणि मुकरब खानाने आवाज दिला, घेर डालो बुड्ढे को। चारी बाजूनी मालोजी बाबाला घेरलं, चारी बाजूनी मालोजी बाबाला घेरलं। 60 वर्षाचं वय असलेले मालोजी बाबा लढणार तरी किती वेळ होते। मालोजीला छत्रपतींच्या जवळून लांब नेण्यात आलं, संभाजी राजांपासून मालोजी बाबाला लांब नेलं, आणि एवढ्यात मालोजी बाबा ओरडले, धनी धनी भांगा काढा, धनी भांगा काढा, धनी शत्रू आला, कपिल राहू नका। राजांनी मागं बघितलं, राजांनी मागं बघितलं, आणि एवढ्यात छत्रपतींवर वार झाला। राजांनी मान झुकवली, झालेला वार डोक्यावरच्या जिरे टोपाला लागला, आणि डोक्यावरचं शिरस्त्राण खाली पडलं। भर युद्धामध्ये डोक्यावरचं शिरस्त्राण खाली पडणं म्हणजे चांगलं नाही। संभाजी राजांना कुठंतरी वेगळं वाटलं, आणि राजांनी संताजीला आवाज दिला, संताजी, बहिर्जी,
मालोजी बाबांना इकलास खानाने पकडलेला आहे. एक काम करा, मी लढतोय, तुम्ही दोघ जण रायगडाला गाठा. रायगडाची सुरक्षा महत्वाची आहे. रायगडाचं रक्षण करा. निघा तुम्ही इथून, थांबू नका. संताजी जा तुम्ही. राजे लढत होते. संताजी घोरपडे, बहिर्जी नाईक या दोघांनी संभाजी राजांकडे बघितलं. आमच्या स्वराज्याच्या धन्याला शत्रूच्या घेऱ्यामध्ये एकटं टाकून आम्ही जायचं कसं, म्हणून संताजींनी मान हलवली. राजा नाही, राजा आम्ही जाणार नाही, तुम्हाला एकटं टाकून आम्ही इथून जाणार नाही. आणि मग मात्र संभाजी महाराजांचा क्रोध खवळला. राजांनी सांगितलं, माझा हुकूम आहे म्हणून सांगतोय, रायगडाच्या दिशेने जा. रायगडाचं रक्षण करणं महत्वाचं आहे. माझं काहीही झालं तरी चालेल, आता परवा करायची नाही. संताजी आणि बहिर्जींनी वाट काढायला सुरुवात केली. रायगडाकडे जायचंय म्हणून या सैन्यातनं वाट काढायला लागले. आणि इकडे मालोजी बाबाला बाजूला केल्याबरोबर इकलास खानाने राजांना पकडलं. राजांना पकडलं. सप्त नद्या आणि सप्त सागरांनी ज्या छत्रपती संभाजी महाराजांना अभिषेक घालावा असा आमचा राजा पकडला गेला. या राजाला इकलास खानानं पकडलं आणि आवाज दिला, हत्यार फेक दो, हत्यार नीचे डाल दो. राजाने नुसती मान वर करून बघितली. मान वर करून बघता बरोबर इकलास बाजूला झाला, कारण नजरच तेवढी तीव्र होती. एवढ्यात समोरून पांढरी लांब लचक दाढी असणारा, दाढीला मेहंदी लावलेली आणि तांबूस कलर जरा जरासा आलेला, हिरवी शाल अंगावर टाकलेला मुकर्रब खान राजांच्या समोर चाल करून आला. राजांच्या पुढे येताच इकलासानं सांगितलं, इकलासानं आवाज दिला, अब्बाजान, अब्बाजान, या संभाजी राजाला पकडलाय, इसको पकड़ा है, लेकिन ये हत्यार डाल नहीं रहा है, क्या करने का? मुकर्रबानं सांगितलं, हा हत्यार खाली टाकणार नाही, हा प्राण जाईल तरी हत्यार खाली टाकणार नाही, कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे हा छावाय, तुला त्याला तसंच पकडावं लागेल, हत्यारा सोबत पकडावं लागेल. राया अंताला पकडलं, महालोजी बाबाला पकडलं. महालोजी बाबा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले होते. संभाजी राजांना पकडल्या गेलं. छत्रपती संभाजी राजांना पकडताच धरून संभाजी राजे बाहेर आणत आहेत वाड्यातून. मालोजी बाबा खाली पडलेले राजांनी पाहिले. मालोजी बाबा पडलेले पाहिले आणि राजांनी आवाज दिला, मला एकदा आमच्या सेनापतीला भेटायचंय, एकदा आमच्या सेनापतीला बघायचंय. मालोजी बाबांना कडकडून मिठी मारली. राजांच्या कडकडून मिठी मारली. 60 वय ओलांडलेले म्हातारे मालोजी बाबा संभाजी महाराजांकडे बघितलं. ज्या लेकरावर पोरासारखं प्रेम केलं, ज्या लेकरावर स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलं, ज्या स्वराज्याच्या धन्याला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली, तो स्वराज्याचा धनी शत्रूच्या हातात पकडला गेला होता. बघवलं नाही. मालोजी बाबा रडत रडत राजांकडे बघतात आणि एक नजर सांगून गेली राजाला, राज राज राज, शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या रक्षणासाठी लढलो राज, तुमच्या रक्षणासाठी. राजांना पकडला गेलं. इकडे रायांना पकडला. राजांना पकडलं हे बघता बरोबर संभाजी महाराजांची आज्ञा मान्य करून संताजी घोरपडे, बहिर्जी नाईक हे दोघही रायगडाच्या दिशेने रवाना झाले. रायगडाच्या दिशेने जात असताना इकडे संभाजी महाराजांना एका घोड्यावर टाकलेला आहे. दुसऱ्या घोड्यावर राजांचेच साथी, राजांचेच मित्र शाहीर कलोश याला एका घोड्यावर टाकलेला आहे.
आणि या दोघांना घेऊन हे शिपाई निघाले। राया अंता रस्त्यात होता। धर्म स्वीकारायचा असेल तर सोडल्या जाईल, धर्म स्वीकारायचा असेल तर सोडल्या जाईल, आणि नसेल स्वीकारायचा तर इथेच कत्तल केल्या जाईल। अनेक शिपायांना कत्तलीसाठी नेण्यात आलं। म्हणून तरुणांना हिंदू धर्म शिकवायचा असेल तर एकदा सांगा छावा वाचा, एकदा सांगा छावा वाचा। या छावा वाचल्यानंतर कळेल छत्रपती संभाजी राजे काय होते। या दोघांनाही घोड्यावर टाकलेला आहे आणि मुकर्रम खान, इखलास खान दोघही संभाजी महाराजांना घेऊन हा आलमगीर आपल्या पालखीच्या वाटेवर अकलूज नावाचं गाव आहे। या अकलूज ठिकाणी मुक्कामाला थांबला होता। मुक्कामाला थांबलेला असताना हे सगळी फौज छत्रपतींना घेऊन निघालेली आहे। पाठीमागून घोड्यांना टोचन देण्यासाठी दोन शिपाई मागे टाकलेले आहेत आणि तिथून संभाजी राजांना घेऊन ही मंडळी आलमगीरच्या दिशेने निघाली। 32 शिराळा बांगली मार्गे, 32 शिराळा बांगली मार्गे आणले राजाला, आणले राजाला, आणले राजाला, आणले राजाला। राजांना नेत असताना संताजी रायगडाच्या पायथ्याशी पोहोचला। संताजी नावाचे आमचे मवळे रायगडाच्या पायथ्याशी गेले। रायगड चढणं जड चाललं होतं, कारण आमचा स्वराज्याचा धनी मात्र तिकडे वेदनेने कळवळत होता। संताजी राणी येसूबाईंच्या समोर जाऊन उभा राहिले, मान खाली घातली, डोळ्यातनं पाणी वाहायला लागलं, हृदय थरथरायला लागलं, घामाने अंग ओलचिंब झालं। राणी येसूबाईंना बातमी द्यायची तर कशी द्यायची, कुठल्या तोंडानं द्यायची, तोंडातनं शब्द फुटेना। आणि येसूबाईंनी विचारलं, संताजी काय झालं, काय बातमी आहे? आमचं धनी सुखरूप आहेत नव्ह, आमचं राज सुखरूप आहेत नव्ह, काय निरोप आणलाय आमच्या राजाकडनं? संताजीच्या डोळ्यातनं पाणी वाहायला लागलं आणि मनात विचार करतात, काय निरोप देऊ आमच्या या मातेला, काय सांगू आमच्या या मातेला? आमचा मालक, आमचा धनी, आमचा स्वामी, आमचा छावा शत्रूच्या तावडीत सापडला। येसूबाई ओरडल्या, काय झालं सांगा? आणि मग बातमी दिली, राजा पकडल्या गेला, मासाहेब घात झाला, मासाहेब घात झाला, मासाहेब घात झाला। म्हणून आमचा इतिहास आजही सांगतो, आमचा इतिहास आजही सांगतो, अरे एकदा तरी संभाजी महाराजांना बांधण्यापेक्षा सोडून दाखवायला हवं होतं। या राजाची ताकद काय असेल ते त्या शत्रूला कळाली असती, म्हणून शत्रू ही नतमस्तक होती जिथे। असा आमचा शिवरायांचा पुत्र आहे, सिंहाच्या जबड्यात घालून हात, सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजिती तात जात ही मराठाची, पहा चाळून पाने आपल्या इतिहासाची, आपल्या इतिहासाची। म्हणून शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, आज काईल शंभू राजाला, आज काईल शंभू राजाला, राजांच्या पराक्रमाला, राजांच्या पराक्रमाला, शाहीर गावरे गाते पोहड्याला, गाते पोहड्याला, गाते पोहड्याला। साळवन देवी माता शारदीय नवरात्र महोत्सव
या नवरात्र महोत्सवानिमित्ताने चालू असलेली या ठिकाणी कीर्तन सेवा भव्य दिव्य असा असणारा हा सोहळा आणि आज माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा उभे असणारी सर्व आमची भजनी मंडळी, सर्व टाळकरी, सर्व मृदंगाचार्य, सर्व गायनाचार्य, सर्व 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 ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते, सर्व गुणीजन, सर्व देणगीदाते, सर्वांचं अंतकरणातून ऋण व्यक्त करून माझ्या वाणीला, माझ्या सेवेला पूर्ण विराम देते आणि अजून एक नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने माझी कीर्तन रूपी सेवा सध्या आपल्या घरामध्ये जो टीव्ही असतो, सांगण्याची गरज नाही तरी पण सांगू इच्छिते, आपल्या घरामध्ये जो टीव्ही असतो या टीव्ही वरती अनेक चॅनल लागतात. या चॅनल वरती कीर्तनाचे कार्यक्रम परमार्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक आपल्याला बघायला मिळतात. या निमित्ताने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने संध्याकाळी 6 ते 7 झी टॉकीज या चॅनलवर मनमंदिरा गजर कीर्तनाचा रोज सुंदर असं कीर्तन त्या टीव्ही चॅनल वरती चालू असतं. तर माझी कीर्तन सेवा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आणि स्त्री शक्तीचा जागर म्हणून आज बघितलं असेल कुणी, नसेल बघितलं तर सध्या माझी कीर्तन सेवा आपल्या घरातल्या टीव्ही वरती रोज चालू आहे. आज, उद्या आणि परवा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये नक्की सर्वांनी आवर्जून बघावं. अंतकरणातून इच्छा व्यक्त करते. सर्वांना प्रेम आणि सर्वांना जिव्हाळा देऊन करविली तैसी केली कटकट वाकडिका नीट देव जाणे. चुकलं असेल पदरात घ्या आणि जे बरोबर असेल तुमचे आणि पांडुरंग परमात्म्याचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर